उज्ज्वल निरगुडकर. खरं तर आपल्यापैकी सर्वच जण एक दिवस ऑस्कर अवॉर्ड पाहण्याचं स्वप्न पाहत असतो. असं स्वप्न साकार झालेली व्यक्ती म्हणजे उज्ज्वल निरगुडकर. ऑस्कर कमिटीवर निवड झालेले पहिले भारतीय ज्युरी होण्याचा मान उज्ज्वल सरांचा. समस्त भारतीयांसाठी ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. 36 वर्षांचा अनुभव असणाऱ्या उज्ज्वल सरांनी 1981 साली फिल्म सेंटर लॅबोरेटरीमध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. 2000 साली त्यांनी फिल्म लॅब जॉईन करून तिथे अद्ययावत अशी फिल्म प्रोसेसिंग लॅब सुरू केली. 2007 साली ते तिथून टेक्निकल डायरेक्टर म्हणून बाहेर पडले. त्यानंतर 2007 ते 2014 त्यांनी ॲक्झो नोबल या फॉर्च्यून 500 कंपनीमध्ये फिल्म प्रोसेसिंगचे पर्यावरण प्रेमी तंत्र उदयास आणलं. ही एक आगळीवेगळी कल्पना त्यांनी जगभरात पोचवली. मग KPMG मधील अनुभवानंतर आज निरगुडकर सर नॅशनल फिल्म आर्काइव्ह्ज ऑफ इंडियामध्ये नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनसाठी तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. मला पहिल्यांदा सांगा की तुम्ही आत्ता ज्युरी झाल्यापासून तुम्ही ज्युरी म्हणून नेमकं काम काय काय करता? माझी गेल्या वर्षी म्हणजे 2017मध्ये ज्युरी म्हणून निवड झाली आणि ऑस्करचे जवळजवळ 24 वेगवेगळे विभाग, त्याला ते क्राफ्ट्स म्हणतात आहेत, तर त्यातल्या तांत्रिक विभागातनं निवडला गेलेला मी पहिला भारतीय आहे ऑस्करच्या 90 वर्षाच्या इतिहासात. 90 वर्षाच्या इतिहासात. तर आता असे वेगवेगळे जे 24 विभाग आहेत त्यातनं आधी ज्युरी निवडले जातात. ते पण मी सांगतो नेमके ज्युरी कसे निवडले जातात की त्यात विभागात ॲक्टर, डिरेक्टर, सॉन्ग म्हणजे साऊंड डिझायनर किंवा म्युझिक डायरेक्टर असे वेगवेगळे सिनेमॅटोग्राफर असे 24 विभाग आहेत. तर त्या विभागाचा एक गव्हर्नर असतो. म्हणजे एकंदर आत्ता ऑस्कर जे ज्युरीज आहेत किंवा ऑस्कर अकॅडमी मेंबर आहेत त्यांची संख्या साधारण 5000 आहे संपूर्ण जगभरातनं. पण त्यातले 90% अमेरिकेतलेच आहेत आणि हॉलिवूडमधले आहेत. अमेरिकेच्या बाहेरचे फारच कमी आहेत. गेल्या 2-3 वर्षातच भारतातनं त्यांनी जरा 8-10 लोक घेतले आणि आत्ता भारतातनं 20 जणं ज्युरी आहेत. आणि माझी जेव्हा निवड झाली मागच्या वर्षी तर त्याचवेळी अमिताभ बच्चन, आमिर खान, प्रियंका चोप्रा, ऐश्वर्या राय ह्यांची ॲक्टर कॅटेगरीतनं निवड झाली आणि त्यांच्याचबरोबर मला टेक्निकल कॅटेगरीतनं निवडलं गेलं. मी आता तांत्रिक विभागातनं निवडलं गेलं आहे. तर नॉमिनेशनपर्यंत जे मी मतदान करतो तांत्रिक विभागातनं त्यात बेस्ट फीचर फिल्म, बेस्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म, बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म हे 3 कॉमन असतात सगळ्या विभागांना. आणि आता तांत्रिक विभागातनं मी असल्यामुळे बेस्ट सिनेमॅटोग्राफी आणि बेस्ट एडिटिंग ह्याचं मी निवड नॉमिनेशनपर्यंत करतो. आणि नॉमिनेशनच्या नंतर म्हणजे ऑस्करचे 2 टप्पे असतात. एक तर साधारण 25 जानेवारीच्या आसपास नॉमिनेशन डिक्लेअर होतं. तोपर्यंत असं त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं मतदान असतं त्यातनं नॉमिनेशन निवडली जातात. नॉमिनेशन नंतर परत एक मतदान होतं अजून 1 महिन्यात आणि ते साधारण फेब्रुवारीच्या एंडपर्यंत मतदान संपतं. आणि त्याच्यात आम्ही जे मतदान करतो ती सगळ्या कॅटेगरीसाठी करतो. म्हणजे जरी मी टेक्निकल कॅटेगरीतने असलं तरी पण बेस्ट ॲक्टर, बेस्ट ॲक्ट्रेस, सपोर्टिंग ॲक्ट्रेस ह्या सगळ्या कॅटेगरीसाठी सगळेच ज्युरी मतदान करतात. त्यामुळे बरं हे मतदान जे नेमकं करायचं तर ते कसं करता येतं की त्यासाठी अर्थातच चित्रपट बघायला पाहिजे. मला त्यांनी 3 पर्याय उपलब्ध करून दिले आहेत कारण मी मुंबईत असतो. एकतर अकॅडमीची स्वतःची थिएटर्स आहेत, ती लॉस एंजलिस, न्यूयॉर्क आणि लंडन इथे आहेत. तर तिथे हे चित्रपट आपण बघू शकतो. दुसरा मार्ग ते आम्हाला घरी इथे म्हणजे आता मी मुंबईत राहतो तर मला DVDs पाठवतात, ब्लूरे DVDs, चांगल्या क्वालिटीच्या DVDs त्यांच्या पाठवतात. आणि ह्या फक्त अकॅडमी मेंबर्ससाठी बनवलेल्या DVDs असतात, या बाजारात उपलब्ध नसतात. आणि याच्यात माझा जो अकॅडमीचा जो मेंबरशिप नंबर आहे तो एक वॉटरमार्क म्हणून तो असतो त्या DVDंवर. त्यामुळे मी जर त्याचा कधी दुरुपयोग केला तर त्यांना ते पटकन कळू शकेल. हा फक्त ऑस्करसाठी सिनेमा बघण्यासाठी दिलेला आणि तो फक्त ज्युरी मेंबर्सना दिलेला पर्याय आहे. तिसरा पर्याय पण आहे आणि तो म्हणजे oscar.org ही त्यांची वेबसाईट आहे. तर त्याच्यावर आम्हाला यूजर ID आणि पासवर्ड दिलेला आहे आणि मग ऑनलाईन स्ट्रीमिंगवर सुद्धा आम्ही सिनेमा बघू शकतो.
पण अनफॉर्च्युनेटली आपल्या भारतात त्या इंटरनेटचा वेग जगाच्या मानाने कमी असल्यामुळे तिथे सिनेमा बघायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे DVD चा पर्याय बऱ्याच वेळा निवडला जातो भारतासाठी. पण मी म्हणजे लॉस एंजलिसमधल्या थिएटरमध्ये किंवा न्यूयॉर्कच्या किंवा लंडनच्या कुठल्याही थिएटरमध्ये जाऊन मी बघू शकतो. आणि त्यासाठी आम्हाला एक खास कार्ड दिलेलं असतं, ते मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो. अच्छा, म्हणजे हे ऑस्करचं कार्ड आहे? हे ऑस्करचं असं मेंबरशिप कार्ड असतं आणि त्याच्या मागे बारकोड असतो बरं माझा. तर मी हा चित्रपट बघितला आहे की नाही हे त्याची नोंद होते तिकडे. म्हणजे थिएटरमध्ये जर मी बघत असेल तर बारकोड एंट्री करताना आणि एक्झिट करताना रेकॉर्ड केला जातो. जर मी इथे DVD वर चित्रपट बघत असेल तर मला पासवर्ड येतो मोबाईलवर, तो घालूनच तो चित्रपट चालू करू शकतो. किंवा ऑनलाईन स्ट्रीमिंगलासुद्धा माझ्या मोबाईलवर पासवर्ड येतो. त्यामुळे त्यांना एक खात्री पडते की यांनी चित्रपट बघितला आहे आणि बघितल्यावरच मतदान केलं. ॲक्च्युली तेच आहे की मतदान जे आहे आता ऑनलाईनच होतं. कारण पूर्वीच्या काळी ते पेपरचे जसे आपल्या मतपत्रिका असायचे त्याच्यावर टिकमार्क करून करू शकायचो. पण आता गेली 10 वर्ष तर जवळजवळ ऑनलाईनच मतदान आहे. आणि ते ऑनलाईन बटन जे मतदानाचं आहे, जोपर्यंत तुम्ही त्या कॅटेगरीतले सगळे पिक्चर बघत नाही तोपर्यंत ते बटनच ऑन होत नाही. त्यामुळे तुम्हाला मतदानच करता येत नाही. त्यामुळे मतदान करण्यासाठी मी न बघता सिनेमा बघितला आणि केलं असं कधीच घडू शकत नाही. आणि हे कुठल्याही मेंबरच्या बाबतीत म्हणजे हे त्यांनी खूप अतिशय सुंदर सिस्टीम आहे. आणि जगभरात नावाजलेली एक कन्सल्टिंग कंपनी आहे PwC, PricewaterhouseCoopers, त्यांच्यामार्फत हे सगळी केली जाते. म्हणजे त्यांच्या कॉम्प्युटरवर हे जातात आम्ही जे मतदान करतो ते. त्यामुळे ऑस्करच्या प्रेसिडेंटलाही माहीत नसतं की त्या वर्षी कोणाला प्राइजेस मिळणार आहेत. म्हणजे त्यांनाही जेव्हा ती चिठ्ठी ओपन केली जाते तेव्हाच कळतं. बरं, तर खूप गुप्त मतदान पद्धती आहे. बरं, प्रत्येक जे ज्युरी आहे तो स्वतंत्रपणे मतदान करतो. त्यामुळे एकाने कोणाला मतदान केलं हे दुसऱ्याला कळत नाही. आणि आम्हाला अशी एक गोपनीयतेची अटही असते की संपूर्ण ऑस्कर अवॉर्ड डिक्लेअर करेपर्यंत आम्ही कोणाला मत दिलं आहे हे सांगायला आम्हाला मनाई आहे. तर ह्याच्यात जी ऑस्करच्या मेंबर्सची निवडीची प्रक्रिया मी थोडक्यात सांगतो की नेमके मेंबर्स कसे आहेत. हे जे मेंबर्स आहेत आज हे बहुतेक चित्रपट क्षेत्रात त्यांनी बरीच वर्ष काम केलेले किंवा कुठेतरी आधी ज्युरी म्हणून किंवा काही ना काही त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणूनच ते झालेले असतात. आता मी टेक्निकल कमिटीचा मेंबर आहे, टेक्निकल कमिटीमार्फत गेलेला मेंबर आहे. तर असं असतं की मी जे सांगितलं की 24 भाग असतात वेगवेगळे. तर त्या प्रत्येकाचा एक गव्हर्नर असतो. आता समजा माझं नाव जर रेकमेंड करायचं असेल मेंबर म्हणून तर त्यातल्या मिनिमम दोघांनी एक्झिस्टिंग सिनियर मेंबरनी माझं नाव आधी रेकमेंड करावं लागतं. नंतर त्या शाखेच्या म्हणजे आता मी टेक्निकल ब्रँच आहे त्यातल्या मिनिमम 75% लोकांनी त्याला अनुमोदन द्यावं लागतं. तर ते पुढच्या लेवलला जातं. पुढच्या लेवलला जे 24 गव्हर्नर असतात वेगवेगळे त्यांच्यातल्या 75% त्याला अनुमोदन द्यावं लागतं. तेव्हा ते त्याच्या पुढच्या लेवलला जातं. आणि शेवटी ऑस्करचे प्रेसिडेंट आणि त्यांची जी एक फायनल कमिटी असते ते ठरवतात की त्या वर्षी कुठल्या विभागातनं साधारण किती मेंबर घ्यायचे, कुठल्या देशातनं साधारण किती मेंबर घ्यायचे. आणि ही पण सगळी गुप्त पद्धत असते. त्यामुळे प्रत्यक्ष मला त्यांचं जेव्हा ईमेल येतं ऑस्करच्या प्रेसिडेंटचं तेव्हाच मला कळतं की माझी निवड झालेली आहे. तोपर्यंत म्हणजे कोणालाही हे कळत नाही की नेमकं ही निवड कोणाची होत असते किंवा काय. आणि माझ्या बाबतीत तर मी पहिलाच टेक्निकल कमिटीचा मेंबर असल्यामुळे नक्कीच माझ्यासाठी जे काही अनुमोदन किंवा जे झालं आहे ते तिकडच्या लोकांनीच केलेलं आहे. आणि याला मला तर वाटतं की मी फक्त आज ऑस्करमध्ये मागच्या वर्षीपासून आहे. पण अमेरिकेत हॉलिवूडमध्ये मी गेली जवळजवळ 25 वर्ष आता मी वेगवेगळ्या प्रकारे माझं काम करतो आहे. त्यामुळे कदाचित माझं जे काही आत्तापर्यंत जे काम केलं गेलेलं आहे आंतरराष्ट्रीय त्याच्यासाठीच माझी निवड झाली असावी. बरं, पण मग आता एकदा वोटिंग केलं की तुमचं काम संपतं असं आहे? नाही, मला वाटते बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की ऑस्कर हे फक्त ऑस्कर अवॉर्डपुरतं मर्यादित आहे असं नाही आहे. ऑस्करचे संपूर्ण वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम चालत असतात आणि त्याची माहिती बऱ्याच लोकांना नाही आहे. म्हणजे आता अगदी एप्रिल जेव्हा सुरू होतं कारण त्यांच्याकडे मार्च एंडला ऑस्कर अवॉर्ड होतं. त्याच्यानंतर लगेचच जे एप्रिल सुरू होतो तेव्हा तिथे निकोल स्क्रिप्ट रायटिंग कॉम्पिटिशन म्हणून इंग्लिशमधनं स्क्रिप्ट रायटिंगची एक कॉम्पिटिशन होते ऑस्करतर्फे. त्याला जवळजवळ दरवर्षी त्याचं हे 36वं वर्ष आहे यंदाचं. आणि त्याला जवळजवळ 7,000 वेगवेगळी स्क्रिप्ट्स येतात जगभरातनं. आणि त्यातली
जे निवड अशी एक वेगळी समिती असते त्यांच्यातर्फे होते, पण त्यातली सेमीफायनल आणि फायनल राऊंड जी असते ती ऑस्कर ज्युरीजची असते. त्यामुळे मग मला सेमीफायनलला आणि फायनलला त्यातली 3-4 स्क्रिप्ट्स येतात आणि ती ईमेलनी येतात, PDF, अर्थात त्याच्यात पण सिक्रेसी आम्हाला ठेवायची असते आणि त्याच्यात ते कोणाचं नावही लिहित नाही, त्याला एक फक्त सिरियल नंबर आलेला असतो स्क्रिप्टचा आणि ते स्क्रिप्ट वाचून त्याला नेमकं मार्क कसे द्यायचे, मग त्याला 100पैकी आम्ही मार्क देतो, मग त्याला याला किती मार्क, ह्याचं सगळं एक पूर्ण माहिती आम्हाला दिलेली असते. त्यामुळे ते आणि तो जो कोण भाग घेणारा असतो या स्क्रिप्ट रायटिंगमध्ये तो प्रथमतःच असं स्क्रिप्ट करणारा असला पाहिजे, कारण त्याचा जर एखादा सिनेमा ऑलरेडी येऊन गेलेला असेल तर तो भाग घेऊ शकत नाही. म्हणजे तरुण टॅलेंटला वाव देण्यासाठी हे केलेलं आहे. आणि त्यातले जे 10 निवडून येतात त्यांना प्रत्येकी $35,000 हे बक्षीस मिळतं आणि या बक्षिसापेक्षाही मोठं म्हणजे त्यांच्या स्क्रिप्टवर सिनेमा बनवले जातात की ते त्यांच्यासाठी मला वाटते खूप मोठं बक्षीस आहे. आणखीन एक छोटंसं सांगतो, आता मी वाचण्याच्या नादात मी आता 4 स्क्रिप्ट वाचली किंवा असे बरेच ज्युरी प्रत्येक वाचत असतात. जर त्यांना वाटलं की नाही हा कदाचित त्याला बक्षीस मिळालंही नसेल पण हा खरोखर याच्यावर चांगला सिनेमा बनू शकतो, तर आम्हाला ते असं पण सांगतात की तुम्ही कळवा की कुठल्या याच्यावर चांगला सिनेमा बनू शकतो. तर त्यांचीही निवड अशी होते आणि काही प्रायव्हेट प्रोड्युसर्स अमेरिकेतले त्याच्यावर सिनेमा बनवू शकतात. मला आपल्या देशासाठी एवढं सांगावंसं वाटतं की ही स्पर्धा ही फक्त अमेरिकेसाठी नाही आहे. जरी इंग्लिश स्क्रिप्ट असली तरी भारतातनंही लोक भाग घेऊ शकतात. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक अवॉर्ड आहे, स्टुडंट अकॅडमी अवॉर्ड. तर स्टुडंट अकॅडमी अवॉर्डसाठी वेगवेगळी जी फिल्म स्कूल्स आहेत, म्हणजे भारतातही पुण्यातलं फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आहे, सत्यजित रे फिल्म इन्स्टिट्यूट कलकत्त्याचं आहे, अशी बरीच फिल्म स्कूल्स इथेही आहेत. तर त्यांच्या फिल्म्स म्हणजे फक्त त्यांना फिल्म स्कूलतर्फे एंट्री घेता येते, ते इंडिव्हिज्युअली एंट्री करू शकत नाही. म्हणजे त्या प्राचार्यांनी त्यांचं सर्टिफिकेट द्यायला पाहिजे की हा आमचा स्टुडंट आहे आणि इथे फिल्म बनवून. तर अशा ह्यांना पण ऑस्कर अवॉर्ड मिळतात. ही साधारण त्याचं जजिंग सप्टेंबरपर्यंत होतं आणि ऑक्टोबरला ती अवॉर्ड दिली जातात, स्टुडंट फिल्म अवॉर्ड. आणि ह्याचं खूप महत्त्व आहे कारण ह्यातलेच काही स्टुडंट पुढे जाऊन खरोखर ऑस्कर अवॉर्डही त्यांनी मिळवलेली आहेत. म्हणजे एक थोडीशी चाहूल तुम्हाला त्या टॅलेंटची तुम्हाला त्याच्यातनं कळू शकते. एक मागच्या वर्षी खूप छान स्कीम त्यांनी सुरू केली, 2017लाच ती सुरू झाली, अकॅडमी गोल्ड इंटर्नशिप प्रोग्रॅम. तर त्या अकॅडमी गोल्ड इंटर्नशिप प्रोग्रॅममध्ये ते ह्या 24 वेगवेगळ्या क्राफ्टमधले 70 जणं तरुण मुलं अमेरिकेतली त्यांनी घेतली आणि त्यांना त्या कॅटेगरीतल्या लोकांकडनं प्रशिक्षण. मग तो भाग असा आहे की 3 महिने अकॅडमीच्या थिएटरमध्ये हॉलिवूडला प्रशिक्षण आणि पुढचा 6 महिने प्रत्यक्ष जे काही प्रोड्युसर्स आहेत म्हणजे पॅरामाऊंट, वॉर्नर ब्रदर्स यांच्याकडे सिनेमा बघताना त्यांना काम करायला मिळतं. असं एकंदर 9 महिन्याचा तो प्रोग्रॅम आहे आणि त्याचा पण फायदा खूप तरुण मुलांना होतो. ही आत्तापर्यंत ही स्कीम फक्त अमेरिकन लोकांसाठी मर्यादित होती. तर एप्रिल 2018मध्ये मी अमेरिकेत असताना ऑस्करच्या CEO डॉन हडसन म्हणून आहेत मॅडम, तर त्यांची मी भेट घेतली आणि त्यांना मी म्हटलं की हे फक्त तुम्ही अमेरिकेपुरतं का मर्यादित ठेवता, आमच्या देशातही केवढे यंग टॅलेंट आहे की त्यांनाही त्याची संधी मिळाली पाहिजे. तर नक्कीच त्यांनी त्याचा विचार केला आणि 2019पासून म्हणजे येत्या वर्षापासून जी त्याची त्यांनी संख्या 70ची 140 केलेली आहे आणि त्यात इंटरनॅशनल म्हणजे त्याच्यात भारताचाही समावेश असेल टॅलेंटला त्यांनी भाग घ्यायला परवानगी दिलेली आहे. वा, गेल्या म्हणजे आता जे 18 सालची ऑस्कर झाले ते तुम्ही अटेंड केलं तिकडे? नाही, हे बघा बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की सगळ्या ज्युरी मेंबरना तिकडे इन्व्हिटेशन येतं, असं नाही आहे. त्याला कारण त्याची जी संख्या आहे त्या एकंदर सीट्स त्या तिथे ते जे थिएटर आहे डॉल्बी थिएटर आता त्याचं नाव आहे, त्याची संख्या 3600 आहे. अकॅडमीचे मी सांगितलं 5000 मेंबर आहेत आणि ते नेहमी मेंबरला एकट्याला आमंत्रण देत नाही, विथ स्पाऊस म्हणजे नवरा किंवा बायको असेल त्यांना, म्हणजे त्यांना 2 आमंत्रणं असतात जेव्हा येतात तेव्हा. तर 3600 पैकी 600 तर त्यांचे नॉमिनेशन्स आणि लोक तेच असतात. तर 3000 आमंत्रणं असली तर फक्त 1500 जणांना ते आमंत्रण देऊ शकतात. तर असं ते रोटेशनवर देतात. म्हणजे डेफिनेटली मागच्या वर्षी नाही मिळालं तर यावर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी असा प्रत्येकाला अल्टरनेट यांनी चान्स मिळू शकतो. आणि त्याच्यातही अजून एक चांगलं म्हणजे ते एका मोठ्या थिएटरच्या शोधात आहेत जिथे सगळे मेंबर्स बसू शकतील. कदाचित त्याच्यानंतर दरवर्षी बोलवलं जाईल. पण मग मला सांगा की हे 5000 जी मंडळी आहेत ती तर तुम्ही लाईफ टाईम आहात,
हो, जेव्हा तुमची निवड होते तेव्हा ती लाईफ टाईमच असते, म्हणजे हो. कोणासाठी. तुम्ही जेव्हा शाळेमध्ये होतात ना, लहान होतात, कुठे तुमचं बालपण गेलं? माझा जन्म विलेपार्लेला झाला, पार्ले ईस्ट. पण नंतर आम्ही काही वर्ष कांदिवलीला होतो, डहाणूकरवाडीत, आणि त्याच्यानंतर मग गोरेगावला आलो. पण माझे बहुतेक शालेय जीवन सगळं कांदिवलीलाच होतं, कारण SSCच्या वेळी मी गोरेगावला आलो. बऱ्याच लोकांना वाटतं की आपण अगदी फार कुठल्या तरी इंग्लिश माध्यमातून घेतल्यावर वगैरे असं तरच आपण काहीतरी जागतिक स्वरूपाचं करू शकतो. तर माझ्या बाबतीत मी पूर्णपणे मराठी माध्यमातून शिकलो. 2री ते 4थी म्युन्सिपल शाळेत होतो, त्याच्यानंतर एका प्रायव्हेट स्कूलमध्ये, आणि 9वी 10वी 11वी पार्ले टिळक विद्यालयात होतो. तर तो एक मला खूप, म्हणजे पार्ल्याचा खूप एक सांस्कृतिक वारसा मिळाला. आणि त्या 3 वर्षात खूप छान जडणघडण झाली. त्याच्यानंतर मग पार्ला कॉलेजमध्ये, आणि नंतर माझी 3 ठिकाणी निवड झाली होती इंजिनिअरिंगसाठी. एक तर मी IITला ऑल इंडिया 125वा नंबर होता माझा, मला मुंबई IITला ॲडमिशन मिळाली होती. नंतर VJTIलाही ॲडमिशन मिळाली होती, आणि नंतर UDCT, आत्ता त्याला ICT नाव आहे, केमिकल इंजिनिअरिंग. पण केमिकल इंजिनियर असताना म्हणजे फिल्म्सच्या ह्या क्षेत्रात कसे आलात ते जरा सांगा. केमिकल इंजिनियर झाल्यावर एका प्रॉपर पेट्रोकेमिकल कंपनीमध्ये ठाणा बेलापूर रोडवर, तिथे मी आधी घेतलं प्रवेश, आणि अमाइन्स अँड पेस्टिसायडर्स लिमिटेड म्हणून ती कंपनी, आणि तिथे मी काम करत होतो. पण एक असं जाणवायला लागलं की मी इथे बऱ्याच केमिकल इंजिनियरपैकी एक आहे, आणि मन रमत नव्हतं. पण त्याच काळात माझं लेखन वगैरे सुरू होतं, माझा मराठी विज्ञान परिषदेशी संपर्क सुरू होता, आणि मग मराठी विज्ञान परिषदेत आम्ही एक कला विभाग पण काढला होता, म्हणजे विज्ञानाचं कलेमार्फत प्रसार हा एक कार्यक्रम केला होता. आणि मला TIFRला कार्यक्रम केला तेव्हा डॉक्टर जयंत नारळीकरांची भेट झाली होती, तिथे ते होते. खूप असे वेगवेगळे संस्कार होत होते. आणि नंतर एक मला संधी आली की एक जॉब होता टाइम्स ऑफ इंडियामध्ये, तेव्हा जाहिरात होती, आणि मला नेमकं माहीत नव्हतं तो कशासाठी जॉब आहे, कारण तेव्हा आत्ताची जी IBM कंपनी, त्याचं तेव्हा नामकरण IDM होतं, इंडियन डेटा मॅनेजमेंट असं होतं, इंटरनॅशनल डेटा मॅनेजमेंट, आणि त्या कंपनीतर्फे ती जाहिरात होती. माझं म्हणजे पहिल्या 30 जणांना बोलवलं होतं त्यांनी, मग ती रिटर्न टेस्ट, इंटरव्ह्यू, ग्रुप इंटरव्ह्यू हे सगळं झालं. फायनल इंटरव्ह्यूच्या वेळी मला कळलं की ती जागा फिल्म सेंटर म्हणून जी फिल्म प्रोसेसिंग लॅबोरेटरी आहे त्याच्यासाठी होती. तर मला एक नक्कीच वाटायचं की ज्या क्षेत्रात मी काम करेन, मग ते चित्रपटाचं असेल असं मला तेव्हा माहीत नव्हतं, त्या क्षेत्रात मला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखलं जावं, हे कुठेतरी मनात एक ठसलं होतं, आणि ही खूप चांगली संधी मला चित्रपट क्षेत्राने पण तुम्ही सुरुवात केलीत फिल्म लॅबोरेटरीमध्ये, तर ती म्हणजे एक्झिक्युटिव्ह लेव्हलला किंवा एका माझी टेक्निकल मॅनेजर म्हणून ती केली. मग ते आव्हान जे होतं की नाही, की फिल्मच्या टेक्नॉलॉजीमध्ये काम करणं, याच्यामध्ये म्हणजे तुम्ही आम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगा की तुमच्या नावावरती काही पेटंट्स आहेत. येस. तुम्ही फिल्म टेक्नॉलॉजीमध्ये काही बदल घडवून आणलेत, आणि म्हणूनच तेही एक कारण असलं पाहिजे तुम्हाला ऑस्करच्या ज्युरीवरती आणण्याचं. ते काय तुमचे शोध आहेत ते जरा सांगाल थोडक्यात. आता काय झालं की मी फिल्म सेंटरमध्ये काम करत असताना मला एक जर्नल्स वाचायला मिळायची. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन इंजिनियर्स ही एक जागतिक संस्था गेली 100 वर्ष या क्षेत्रात काम करते, आणि पूर्ण जी स्टँडर्ड्स तयार करतात ती ही संस्था तयार करते. तर जेव्हा मी जर्नल्स वाचायचो आणि वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांचे म्हणजे त्याच्यावरचे लेख वाचायचो, तेव्हा वाटायचं की भारत हा सगळ्यात जास्त चित्रपट तयार करणारा देश आहे, आणि आपण तंत्रज्ञान बाहेरून का वापरायचं, म्हणजे आपलं पण काहीतरी तंत्रज्ञान का नाही बाहेरच्या लोकांनी वापरावं. जर आपण चित्रपटाच्या नंबर वाईज आपण हायेस्ट आहोत, तर आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीतही का नसावं, असं माझी एक ती इच्छा होती. आणि त्यातनं मी 2-3 शोधनिबंध, रिसर्च पेपर मी केले. पहिला शोधनिबंध 1993ला लॉस एंजलिस कन्व्हेन्शन सेंटर, तिथे केमिकल रिप्लेनिशमेंट ऑफ फिल्म प्रोसेसिंग मशीन, तर एक नवीन पद्धती मी शोधून काढली की ज्याद्वारे केमिकल्स कमी वापरली जातील आणि त्याचं पोल्युशन पण कमी होईल. तर तो पेपर तिकडे मला त्यांनी संधी दिली, आणि असे पेपर्स हे संपूर्ण जगातनं ते मागवतात. जवळजवळ 40-45 तरी पेपर येतात दरवर्षी, आणि त्यातनं 7 किंवा 8च फक्त ते सिलेक्ट करतात तिकडे प्रेझेंट. तर असा पेपर सिलेक्ट करणारा पण मी पहिला भारतीय होतो त्या काळी 93ला. त्यामुळे ती
ती माझी अगदी पहिली भेट होती अमेरिकेलाच, म्हणजे केवळ हॉलिवूडला नाही तर अमेरिकेला पहिली भेट होती. त्यात मग मला कोडॅक कंपनीने त्यांची पूर्ण ती जी फॅक्टरी आहे ती बघायला बोलवलं होतं. टेक्निकलर लॅबोरेटरी बघायला मिळाली, वॉर्नर ब्रदर्स आणि पॅरामाऊंटचे स्टुडिओज बघायला मिळाले. आणि हा माझ्या दृष्टीने म्हणजे एक खूप आय ओपनर होतं की केवढं मोठं जग आहे, केवढं मोठा बिझनेस आहे हा. म्हणजे भारतात तरी आपण म्हणतो की आपण सगळ्यात जास्ती चित्रपट तयार करतो, तरी बिझनेसच्या बाबतीत जर आपण बघितलं तर हॉलिवूडचा बिझनेस जगाच्या 70% आहे आणि भारताचा अजूनही हिंदी चित्रपट धरून फक्त 10% बिझनेस आहे. पण मी याच्याकडे आता पॉझिटिव्ह बघतो की हॉलिवूड कधीच डबल करू शकणार नाही बिझनेस त्यांचा, कारण ते ऑलरेडी 70%ला पोहोचलेले आहेत. भारताला नक्कीच शक्य आहे आणि मला वाटते भारताची त्या दृष्टीने ऑलरेडी तयारी झालेली आहे. तुम्ही हे सगळे पेटंट्स केलेत तुमच्या क्षेत्रामध्ये, तर तुम्ही नाव कमावलंच, कमावतात आहात. पण मग ग्लॅमर जे असतं की नाही ते पडद्यावरच्या कलाकारांचं असतं नाही का. पडद्या मागचे जे तंत्रज्ञ असतात त्यांचा इतका सिंहाचा वाटा असतो. खरं म्हणजे आम्ही जो चित्रपट पाहतो त्यात, पण आम्हाला पहिल्यांदा अभिनेते अभिनेत्री दिसतात, मग संगीत दिग्दर्शक, मग गायक, मग दिग्दर्शक, असं करत आणि मग बाकीचे तंत्रज्ञ तर त्याच्याही मागे. तर तुम्ही त्याही तंत्रज्ञांच्या मागे म्हणजे लॅबोरेटरीमध्ये. पण लॅबोरेटरी हा एक मोठा दुवा आहे. बऱ्याच लोकांना माहीत नाही की सगळ्यात पहिला जो चित्रपट बघायला मिळतो तो लॅबोरेटरीच्या थिएटरमध्येच, म्हणजे इवन सेन्सॉरच्याही आधी, कारण सेन्सॉरला चित्रपट बघण्यासाठी जो तयार होतो तोच लॅबोरेटरीत बनतो. छोटीशी गंमत सांगतो. शिंडलर लिस्ट म्हणून स्टीव्हन स्पिलबर्गचा एक चित्रपट, जगातला उत्तम चित्रपट आहे. त्याची टेक्निकल गोष्ट वेगळी आहे, कारण काय की त्याच्यात ब्लॅक अँड व्हाईटचा इफेक्ट होता त्यांना एंटायरली, पण त्यांनी कलर निगेटिव्ह आणि कलर प्रिंट फिल्म वापरली होती. याचं कारण त्यांना एक सिम्बॉल हिंसेचा म्हणून एक लाल रंग त्यांना मध्ये मध्ये दाखवायचा होता. तर स्पिलबर्ग एवढा केअरफुल होता की त्याचं म्हणणं की हे पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट आलंच पाहिजे, कारण कलर फिल्म वापरताय आणि कलर प्रिंट करताय तर त्याच्यात कुठलीही छटा येऊ शकते कलरची जर तुमचं प्रोसेसिंग चुकलं तर. हां, म्हणजे तुम्ही कलर फिल्मवरती ब्लॅक अँड व्हाईट करताय. तर त्यासाठी त्यांनी ज्या ज्या देशात ह्या प्रिंट्स बनल्या त्या देशात त्यांनी त्याचा एक असिस्टंट पाठवला होता आणि त्याचा एक क्लार्क म्हणून असिस्टंट आला होता फिल्म सेंटरमध्ये. तर त्याला पण 1 महिन्यासाठी साधारण त्यांनी तिथे पाठवलं होतं, कारण तेवढ्या ज्या प्रिंट बनायला जो वेळ लागेल वगैरे. तर 3-4 दिवसातच आम्ही त्याला ते मी परिणाम जे पाहिजेत ते दाखवले आणि ही वॉज सो हॅपी. तो म्हणाला की तू माझं काम हलकं केलं, तू मला आता इंडियात हॉलिडे दिलास, कारण 1 महिन्याचं काम माझं 4 दिवसात झालं आहे. तर पण त्या काळात आणि अजून एक नुसतं चित्रपट बघणं असं नाही, तर त्या पर्टिक्युलर सिनेमात तो सेकंड वर्ल्ड वॉरचा सिनेमा आहे आणि स्टीम इंजिन जातानाचा एक सीन होता, हार्डली काही सेकंद असेल तो सीन. तर त्याच्यात वरती मला इलेक्ट्रिकची तार दिसली, तर मी लगेच ती त्याच्या निदर्शनास आणून दिली की हे कुठेतरी तुमचं गुफअप झालं आहे की स्टीम इंजिन त्या काळात इलेक्ट्रिक नव्हतंच, त्यामुळे इलेक्ट्रिकची तार, कारण शूटिंग करताना आता केलं असणार त्यामुळे ती दिसली होती. तर तो इतका खुश झाला की त्याने ते सगळं इथे तर केलंच, पण त्यांनी संपूर्ण जगातल्या ज्या काही प्रिंट्स होत्या त्याच्यातनं ती मिस्टेक काढून टाकली ताबडतोब. हे सगळं पाहत असताना चित्रपट तारे, तारका, दिग्दर्शक यांच्या काही खास आठवणी आहेत का? मला जास्ती आवडणारा गायक किशोर कुमार, आणि आमच्या इथे फिल्म सेंटरला रेकॉर्डिंग सेंटर होतं 2ऱ्या मजल्यावर आणि एक मोठा रेकॉर्डिंग हॉल होता. आणि त्या काळात रेकॉर्डिंग जे व्हायचं ते सगळे म्युझिशियन्स एकत्र, नंतर समजा ड्युएट असेल तर दोन्ही सिंगर्स एकत्र असं व्हायचं. आणि R.D. बर्मन वगैरे ह्यांना मी प्रत्यक्ष तिथे म्हणजे रेकॉर्ड करताना बघितले किशोर कुमारबरोबर. आणि किशोर कुमारची गाणी असेल तर मी आवर्जून, हे कसं असायचं की माझं जे जॉब असायचा तो 10 ते 6, त्याच्यानंतर रेकॉर्डिंग खूप उशिरापर्यंत चालायचं, कारण संपूर्ण दिवसात ते जास्ती करून म्युझिकचे पीसेसच बसवायचे आणि सिंगर साधारण संध्याकाळीच यायचे 6-7 नंतर, आणि त्याच्यानंतर ते गाणं रेकॉर्ड व्हायचं. तर अशी बऱ्याच वेळा मला किशोर कुमारांची गाणी तिथे प्रत्यक्ष ऐकायला मिळालेली आहेत रेकॉर्ड होताना. आणि त्यांचं आणि R.D. बर्मन ते मग बंगालीत एकमेकांना शिव्या द्यायचे, खोपरखळ्या काढायचे गमतीने, आणि हे सगळं ऐकायला मिळालं. R.D. बर्मन आपल्याला म्हणजे माहिती आहे सगळ्यांना, पण त्यांनी एक छान बोर्ड लिहिलं होतं तिकडे, ते नंतर कोणाच्या लक्षातच आलं नाही, पण माझ्या अजूनही तो लक्षात आहे. त्यांनी तिथे एक छान बोर्ड लिहिला होता रेकॉर्डिंग हॉलमध्ये, नो स्मोकिंग, लंग्स ॲट वर्क.
असेही ते मिस्किल होते आणि खरंच खूप छान आठवण आहे. आत्ता तुम्ही जे विश्व उघडलंय आमच्या समोर ना, ते खूप जणांना माहीत नाही आहे. आणि तुमच्या पूर्ण जर्नीमध्ये तर सगळीकडेच तुम्ही पहिले भारतीय होतात, म्हणजे हे सगळं करणारे. पण मग तुम्हाला बघून असे काही लोक इन्स्पायर होऊन त्या मार्गाकडे गेले का? एक मला सांगायला खूप चांगलं वाटेल की जरी आता आम्ही कॉम्पिटिटिव्ह कंपन्या होतो, म्हणजे मी फिल्म सेंटरमध्ये होतो, ॲडलॅब एक वेगळी कंपनी, प्रसाद एक वेगळी कंपनी, तरी या कॉम्पिटिटिव्ह कंपन्यांशी पण आमचे खूप चांगले संबंध. म्हणजे समजा जर तांत्रिक प्रॉब्लेम आला काही, तर आम्ही एकमेकांना मदत करायचो. आणि अजूनही आहे, म्हणजे अगदी आत्ता कालचीच गोष्ट सांगतो. काल मी चेन्नईला होतो आणि रमेश प्रसाद, ज्यांनी प्रसाद लॅबोरेटरीची संकल्पना साकारली, आज ते 82 वर्षाचे आहेत. अजूनही ते फिल्म लॅबोरेटरीत त्यांच्या हैदराबादच्या इथे येतात. आणि काल खूप गप्पा, आणि त्यांनी लगेच मला सांगितलं की मला डिजिटलवरती काही तांत्रिक प्रश्न आहेत, तर मी तुला मेल पाठवतो आणि तू मला त्याची उत्तरं सांग. तर 82 इयर्समधला माणूस जर मला असं हे करतो, आणि ते सुद्धा एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व भारतातलं, तर खूपच आनंद आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त इतर सगळ्या लोकांशी, म्हणजे तांत्रिक लोकांशी संबंध कायमच येतो. तुम्ही जो महत्त्वाचा आत्ता काम करताय, राष्ट्रीय चित्रपट वारसा प्रकल्प, त्याबद्दल जरा आम्हाला सांगा. तो खूप महत्त्वाचं काम राष्ट्रीय चित्रपट वारसा प्रकल्प किंवा नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन हे अतिशय सुंदर प्रकल्प आहे. केंद्र सरकारच्या INB मिनिस्ट्रीतर्फे त्याची सुरुवात करण्यात आलेली आहे. या प्रकल्पात आपण जवळजवळ 2000 फीचर फिल्म्स आणि 2000 शॉर्ट फिल्म्स ह्याचं डिजिटायझेशन, रिस्टोरेशन करणार आहोत. आणि ह्याच्याबरोबर जवळजवळ 18,000 फिल्म्स आहेत नॅशनल फिल्म आर्काईव्हमध्ये पुण्याला, तर त्याचंही आम्ही डिजिटायझेशन करणार आहोत. आणि सांगायला खूप आनंद वाटेल की केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी 600 कोटी मंजूर केलेले आहेत. आणि याचा मी प्रमुख तांत्रिक सल्लागार आहे या प्रकल्पासाठी. म्हणजे आता बऱ्याच लोकांना माहीत नाही, आपण फिल्ममधनं डिजिटलवर आलो आहे, तर नेमकं तांत्रिक बदल काय झाले. तर काय आहे की फिल्म ही लॅबोरेटरीमध्ये प्रोसेस व्हायची, म्हणजे फिल्म प्रिंट. त्यामुळे जे त्याचे रंग किंवा त्याचं कॉन्ट्रास्ट किंवा जे काय आहे ते एकदा लॅबोरेटरीत लॉक व्हायचं. म्हणजे ती प्रिंट तुम्ही दाखवली की ती तशीच दिसणार. फार तर तुमच्या प्रोजेक्शनचं जे कार्बन आर्क, म्हणजे त्याकाळी कार्बन आर्क होते, आता झेनॉन लॅम्प आहे, जर कमी जास्त असेल तर ते कमी जास्त ब्राईट दिसेल, पण त्याच्या रंगात नॉर्मली बदल होत नाहीत. पण आता हे डिजिटल जेव्हा आलं, म्हणजे 2008पासून डिजिटलला सुरुवात झाली भारतात, तर त्यामुळे काय झालं की सगळे डिजिटल प्रोजेक्टर बनले. आता जेव्हा पोस्ट प्रोडक्शनमधनं फिल्म बनते, म्हणजे ती DI होते, डिजिटल इंटरमिजिएट बनते, त्याच्यात ते सगळे सिनेमॅटोग्राफर, डिरेक्टर बसून त्याचं लुक ठरवतात, त्याचा म्हणजे कलर, कॉन्ट्रास्ट कसं असावं हे सगळं ठरवतात तिथे. पण जेव्हा आपण त्या थिएटरमध्ये ती बघतो, तर असं आहे की ती थिएटरमधनं पोस्ट प्रोडक्शनमधनं एक हार्ड डिस्क थिएटरला पाठवली जाते. त्याला आपण DCP असं म्हणतो, डिजिटल सिनेमा पॅकेज, आणि त्याला एक पासवर्ड असतो. तर हा पासवर्ड त्या पर्टिक्युलर थिएटरसाठी मर्यादित असतो, म्हणजे त्या सर्व्हरसाठी. त्यामुळे अमुक चित्रपट ग्रहातच कसा दाखवायचा याच्याविषयी ती सगळे ते पासवर्ड असतात. आता तो तिथे जेव्हा दाखवला जातो, तेव्हा त्या चित्रपटगृहातला जो प्रोजेक्टर असेल त्याचं जे कलर कॅलिब्रेशन झालं असेल तसा तो दिसणार. त्यामुळे पोस्ट प्रोडक्शनला मी जे केलेलं काम आहे ते तिथे दिसेलच असं नाही. तर हे जे प्रमाणीकरण करण्याचं किंवा स्टँडर्डायझेशन करण्याचं जे काम आहे, हे SMPT नावाची एक संस्था आहे अमेरिकेत, ती करते. आणि सध्या मी त्या संस्थेच्या भारतीय विभागाचा अध्यक्ष आहे. आणि त्यातर्फे मी गव्हर्नमेंटलाही आणि वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवलला आम्ही 4-5 दिवस आधी जाऊन ती थिएटर्स बंद करून हे कॅलिब्रेशनचं काम करतो. म्हणजे कुठल्याही प्रेक्षकगृहात कुठलाही जो चित्रपट दाखवला तर तो चांगलाच दिसेल. आणि पर्टिक्युलरली फिल्म फेस्टिवलला वेगवेगळे शोज येतात, कारण सकाळी एक वेगळा, दुपारी वेगळा, रात्री वेगळा. वेळात आपण जी कमर्शियल थिएटर्स बघतो तिथे एकदा तो चित्रपट लागला की साधारण आठवडाभर तो असतो. त्यामुळे 1-2 शोमध्ये ते ॲडजस्ट करू शकतात. पण फिल्म फेस्टिवलला हे खूप टफ जॉब आहे. आणि सांगायला आज आनंद वाटेल की गेली 7 वर्ष सतत मी त्या टेक्निकल कमिटीवर आहे गोव्याच्या. खरंच एक वेगळं काम आहे आणि त्याचं समाधान मिळतं की आपल्यामुळे प्रेक्षकांना चांगले चित्रपट चांगल्या स्वरूपात, चांगल्या आवाजात बघायला मिळतात, अनुभवायला मिळतात. तुमच्या आजवरच्या या सगळ्या यशामध्ये तुमच्या कुटुंबाचा सहभाग काय?
नक्कीच, म्हणजे आईवडिलांचे जे संस्कार आहेत ते तर खूप चांगलेच होते आणि त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात जे काम करायचं ते तळमळीने करायचं हे सगळं शिकवलं. नंतर अर्थातच लग्नानंतर पत्नी, तिचाही खूप वाटा आहे. माझी पत्नी अर्चना, ती आता रिझर्व्ह बँकेत मॅनेजर आहे. म्हणजे ती नोकरी करून माझ्या दोन्ही मुलींना चांगलं शिक्षण देऊन, दोन्ही मुली आता कॉम्प्युटर इंजिनियर आणि MBA मार्केटिंग केलं आहे. कारण मला प्रवास खूप झाले, म्हणजे भारतात म्हणजे साधारण 2000 सालापर्यंत भारतात जास्ती प्रवास होते. पण जेव्हा मी ग्लोबल कन्सल्टंट झालो तेव्हा परदेशी प्रवास पण खूप झाले. तर ह्या संपूर्ण प्रवासात घरचं सगळं सांभाळणं, एक आधार देणं, म्हणजे की तुम्ही करा हे काम, तर हा सगळा भाग तिने सांभाळला आहे. म्हणूनच आज तुम्ही माझी मुलाखत घेत आहे. वा. शून्य ते शिखर, ह्या संकल्पनेकडे तुम्ही तुमच्या करिअरचा प्रवास जर बघितलात तर तुम्ही कसे पाहाल? एक आहे की सिन्सिअर एफर्ट्स करावे लागतात. कधी कधी काही प्रसंग येतात जे तुम्हाला असं वाटतं की आपण काय करतो, हे खरंच इथे आपलं बरोबर आहे का. मी सांगतो, अशी 1-2दा अशा गोष्टी झाल्या होत्या. 1988 साली जेव्हा व्हिडिओ आला तेव्हा फिल्म लॅबोरेटरीज बंद व्हायची शक्यता निर्माण झाली होती. लोकांना वाटायला की आता VCR आले, घरी चित्रपट बघतायत, तर कोण थिएटरमध्ये जाऊन बघणार. तर अशावेळी म्हणजे असे काही कठीण प्रसंगात आमच्या जे फिल्म सेंटरचे जे मॅनेजमेंट आहे त्यांनीही चालू ठेवलं आणि त्यामुळे आम्ही चालू ठेवू शकलो. नंतर 2000 साली फिल्म सेंटर त्यांनी कंपनी बंद करायची ठरवली. पण त्यांच्यातल्याच फॅमिली मेंबरनी त्यांनी सांगितलं की नाही, आपण हे चालू ठेवू आणि गोरेगावला चालू करू. तर ती फिल्म लॅब चालू करण्यातही माझा मोठा वाटा होता. फक्त चालू करण्यात नाही, तर ती भारतातली एकमेव फिल्म लॅब होती की जिथे आम्ही नॉन पोल्युटिंग केमिकलनी प्रोसेस करायचो. आणि त्यामुळे हॉलिवूडची जी सगळ्यात मोठी लॅबोरेटरी डिलक्स, त्यांचं फ्रँचाईज आम्हाला मिळालं होतं. आणि अगदी आत्तापर्यंत म्हणजे लाईफ ऑफ पाय, अवतार वगैरे असे चित्रपट, स्लमडॉग मिलेनियरसुद्धा तिथेच प्रोसेस केली. सो एशियातल्या ज्या काही प्रिंट्स किंवा ज्या व्हायच्या त्या इथून जायच्या. वा. तुमची निवृत्ती म्हणजे रिटायरमेंट, ह्याची काही व्याख्या आहे का? मला वाटते निवृत्त म्हणजे तुम्ही 10 ते 6 या जॉबमधनं जाऊन पूर्ण 24 तास काम करायला लागतं, त्याला निवृत्ती म्हणतात. कारण आता कामाची वेळ नाही, ठिकाण नाही, जिथे कोणाला गरज वाटेल. आणि पर्टिक्युलरली मला हा इतका सुंदर प्रोजेक्ट मिळाला आहे जो 5 वर्षाचा आहे, 2021पर्यंत आहे. आणि खूप छान वाटतं की ज्या प्रिंट्स मी फिल्म सेंटरमध्ये असताना काही वर्षापूर्वी बनवल्या आहेत त्याच प्रिंटचं जतन करायचं आहे आणि हे पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे. आणि खूप छान काम आहे हे, देशासाठी मी काम करतो आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आता म्हणजे तुम्हाला अशी कल्पना येणार नाही, मला गेल्या वर्षी इंडियन एअरफोर्सने बोलवलं दिल्लीला. बरं. आता इंडियन एअरफोर्सचा काय संबंध मलाही आधी कळलं नाही, पण त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे वॉरमधले काही फोटोग्राफ्स आहेत 1971पासून जे हे, आणि हे क्लासिफाईड म्हणजे कॉन्फिडेन्शियल असतात, तर त्याचं जतन करायचं आहे, त्याचं रिस्टोरेशन करायचं आहे, तर तू आम्हाला सल्ला दे. कारण त्यांना NFAIकडनं माझ्याविषयी कळलं होतं. तर आता हे लवकरच हे कामही जे करायला मिळेल मला. आणि माझं जी पेटंटेड टेक्नॉलॉजी होती ती IIM अहमदाबादनी सिलेक्ट केली होती इन्क्युबेशनसाठी. आणि त्याच्यानंतर ती IIMच्या वेबसाईटवर होती. माझी स्वतःची एक कंपनी आहे प्रायव्हेट लिमिटेड की ज्याच्यासाठी मी पेटंट त्याच्यातर्फे हे करतो. तर अर्न्स्ट अँड यंग म्हणून कन्सल्टिंग कंपनी लंडनची, त्यांनी मला फोनवर संपर्क केला आणि त्यांनी अशा जगातल्या 10,000 कंपन्यांशी संपर्क केला आणि त्यातल्या 100 कंपन्या त्यांनी निवडल्या ग्लोबल पार्टनरशिप प्रोग्राम ऑफ UK गव्हर्नमेंट. तर त्याच्यात माझी निवड झाली आहे आणि मला त्यांनी लंडनलाही बोलवलं. मी तिथे एक कंपनी स्थापन केली आहे आणि BBCने मला बोलवलं. त्यांचे जे काही पूर्ण फुटेज आहे पहिलं फिल्मवरती आहे 16mm, त्याचं रिस्टोरेशन त्यांना करायचं आहे. पण अर्थात आता हा भारताचा प्रकल्प मी आधी बघीन आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने तिकडचंही काम करू शकेन. वा, क्या बात. सर, मला असं वाटलं तुमच्याशी आत्ता बोलताना की ऑस्करच्या ज्युरी समितीवरती निवड झालेले तुम्ही पहिले भारतीय तंत्रज्ञ, म्हणजे तुमच्या क्षेत्रातलं एक शिखर तुम्ही गाठलं. पण मला वाटतं खरं शिखर जे असतं ना ते नेहमी आपल्याला आपल्या आवाक्यातलं वाटावं. आज तुमच्याशी बोलताना मला तसं वाटलं की तुम्ही इतक्या सर्व म्हणजे छानपणे शांतपणे आपण काही खूप ग्रेट केलेलं नाही असंच सांगत किती ग्रेट केलं हे सांगितलं तुम्ही आम्हाला. पण हा जो खूप महत्त्वाचा भाग आहे की शिखर हे मला आवाक्यातलं वाटलं पाहिजे.
शिखर हे मला आपलं वाटलं पाहिजे. शिखर हे जर मला परकं वाटलं तर मी त्याच्याकडे जाणारच नाही. एक्झॅक्टली. तुम्ही आधी तुमच्या क्षेत्रातलं शिखर ओळखायला शिका. मुळात तुम्हाला शिखर काय हे कळलं पाहिजे तुमच्या क्षेत्रातलं, तर तुमची वाटचाल शिखरापर्यंत होईल. तुम्ही आम्हाला मैत्रीपूर्ण आणि आपलेपणाचं शिखर कसं असावं हे आज इथे दाखवलं. खूप खूप धन्यवाद.